Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मुंबई तकची विधानसभेची वारी अलिबागमध्ये आलेली आहे आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघातून सध्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील ह्या प्रचारात व्यस्त आहेत। सुडकोली गावात आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेकडो लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी आपल्याला बसलेल्या दिसत आहेत। अर्थात त्यांचा पाठिंबा, त्यांचं समर्थन मोठ्या प्रमाणात त्यांना प्राप्त झालेलं दिसतंय। मात्र हे मतांमध्ये कन्वर्ट होणार का, हे खरं तर विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। कारण आपण पाहतोय महायुती सरकारने लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, असा योजनांचा पाऊस पाडलेला आहे। पैसे मिळत आहेत लोकांना, लोक खुशसुद्धा आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। तुम्हाला वाटतं हे खरंच आव्हान आहे? पहिली गोष्ट, लोक खुश आहेत का? ती पेड मीडिया का लोक खुश आहेत ते बघायला पाहिजे। लोक खुश नाही आहेत। तुम्ही ग्रासरूटला गेलात ना, तर एका आईच्या डोळ्यात अश्रू आहेत की माझ्या मुलाला नोकरी नाही लागली। लोकांना कळतं टेम्पररी काय, परमनंट काय। लोकांना काय हवं आहे की गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आमचा पोरगा लागला, किमान आमच्या गावातली 50 पोरं तरी गव्हर्नमेंट जॉब्समध्ये लागली, पोलीस भरतीत लागली, त्याचं एज्युकेशन स्वस्त झालं, ती माझी मुलगी एकटी शाळेत जाताना ती सेफ आहे का। लोकांना हे हवं आहे। सो एक तर टेम्पररी अँटीबायोटिक्सवर लोकांना कळतं की पिक्चर काय रिलीज होतो धर्मवीर 2, लोकांना हे सगळं कळतं आणि ह्याच्यात मतांचं कन्व्हर्जन त्यांना मिळणार नाही आहे। आणि हे मला राग ह्याचा आहे की लेट्स फॉरगेट की मी एक आमदारकीची उमेदवार आहे, पण एक नॉर्मल महाराष्ट्रीयन मुलगी म्हणून मी एक प्रश्न विचारते की तुम्हाला काय हक्क आहे आमच्या तिजोरी खाली करण्याचा असा? आम्ही जे राज्यकर्ते निवडून दिले त्यांनी ही सगळी योजना, हे सगळे आपले टॅक्सचे पैसे आहेत, हे सगळे व्यवस्थित वापरले पाहिजे। असं इलेक्शन अजेंडा म्हणून नाही वापरले पाहिजे। हा प्रश्न माझ्यासारख्या एका एज्युकेटेड तरुणीला पडतो। हे सगळं सांगून समजावून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि हे लोकांना पटते असं वाटतंय का? 100% पटतंय। तुम्ही जर लोकसभेचे निकाल पाहिले असतील तर तिथे तुम्ही असं म्हणतात की BJP शिंदे सरकारने खूप मोठे जसं जिथे राम मंदिर झालं तिथे सपाचा उमेदवार आला। आज आपण सगळेजण रामाचे भक्त आहोत, पण त्याला पॉलिटिसाइज नाही करत, ती आपली रिलिजियस फिलिंग आहे। सो अशा अनेक वेळा लोकांना कळतं की खरं काय खोटं काय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी परवाच एका सभेत म्हटलं की काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या अवतीभोवती लाल नक्षलवाद, अर्बन नक्षल जे आहेत यांचा घोळका वाढलेला आहे। आम्ही पाहतोय ठिकठिकाणी लालबावट्याचे हे झेंडे फडकत आहेत। शेतकरी कामगार पक्षाने आपलं अस्तित्व अबाधित ठेवलेलं आहे या सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये। खरंच तुम्हाला असं वाटतं किंवा तुम्हाला नेमकं ह्या वक्तव्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मी या वक्तव्यावर निषेध करते। अतिशय सगळे लालबावटे, मग तो कम्युनिस्ट पक्ष बेंगॉलमधला असो, कुठलाही असो, किंवा इवन जगातले तुम्ही लालबावटे बघितले, यांनी कायम लोकांसाठी चळवळ केली आहे, संघर्ष केला आहे, पॉलिसी मेकिंग कसं बदलेल याच्यासाठी प्रयत्न केला आहे। त्याच्यामुळे असं काहीतरी म्हणणं आहे रॉंग आहे। सगळ्या लाल झेंड्यांना लोकांची नाळ जोडलेली आहे। रक्ताचा कलर लाल असतो, आमच्या झेंड्याचा कलर लाल आहे आणि आमची बांधिलकी ही तिथल्या गरीब माणसाबरोबर आहे। आणि जर राज्यकर्ते चुकीचं वागत असतील तर आम्ही त्यांना संघटित करणार, हातात लाल बावटा देणार आणि त्यांना पॉलिसी चेंज करायला लावणार। ऐतिहासिक तुम्ही बघितलं तर सगळे कॉम्रेड, सगळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते हे वेल एज्युकेटेड आहेत, चळवळीतले आहेत, विचारवंत आहेत आणि ते लोकांना एक चांगली दिशा देतात। सो आय डोंट अग्री विथ दिस स्टेटमेंट, इट्स एन हायपरबोल। अलिबाग मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर परंपरागत इथे शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलेलं होतं। अगदी 2 किंवा 3 जर अपवाद सोडले म्हणजे 2019चा, तर या ठिकाणी नेहमी तुमचे उमेदवार निवडून आलेले आहेत। पुन्हा एकदा तुम्ही रिंगणात उतरलेले आहात, समोर शिवसेनात फूट पडलेली आहे। शिवसेनेचे एकनाथ शिंदेंच्या गटातले जे आमदार आहेत, सध्या विद्यमान आमदार, त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, जे तुमचे परंपरागत शत्रू राहिलेले होते ते आत्ता सोबत आहेत। तुम्हाला वाटते खऱ्या अर्थाने त्यांची मदत होईल आणि तुम्ही एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला किंवा जे बंडखोर आहेत भाजपचे त्यांना पराभूत करू शकाल? 100% करू शकेन, कारण की जो UBTचा आम्हाला सपोर्ट मिळाला आहे किंवा काँग्रेसचा सपोर्ट आहे गाव लेवलला आहे ना, ती अडचण पूर्वी होती की पारंपरिक आम्ही शत्रू होते, पण आज बदलत्या राजकारणात जेव्हा राजकारण गुवाहाटीला चाललं आहे तर त्या मराठी माणसाच्या अस्तित्वाला वाचवायला
त्या गोरगरिबांच्या अस्तित्वाला वाचवायला. म्हणजे तुम्ही राहुल गांधींचे स्पीचेस ऐका, ते ऑलमोस्ट एका लेफ्ट फ्रंटच्या नेत्यासारखं बोलतात. तर हे सगळं म्हणून आम्ही थोडेसे आमचे विचार, काही डिफरन्सेस बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहेत. कारण की जर शिंदे BJP जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राला विकून खातील, आणि म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहेत आणि या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम आपण करतोय. आपण पाहिलं जेव्हा MVA एकत्र होतं त्या कोविडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम झालं. आणि मला असं वाटतं जेव्हा 2-3 पक्ष एकत्र असतात ना तेव्हा डिक्टेटरशिप कमी होते, कारण की एक दुसऱ्याला आन्सरेबल असतो, आणि तीच ब्युटी आहे लोकशाहीची. पण याच उद्धव ठाकरेंनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की पेण किंवा पनवेलमध्ये आम्ही आमचे उमेदवार मागे घेऊ, परंतु तसं झालेलं दिसलं नाही, बंडखोरी कायम राहिली. तुम्हाला एक बघा, आज एवढे उमेदवार काय आहेत महाविकास आघाडीकडे, कारण की महाविकास आघाडी लोकांना हवीशी आहे. लोकांना महाविकास आघाडीला मत द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय झालं, शेवटी तेवढ्याच जागा आहेत. सगळ्यांना वाटतं मला महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं, त्याच्यामुळे थोडी मैत्रीपूर्ण लढत बनती आहे. पण मतविभाजनाचा फायदा पुन्हा महायुतीला होणार नाही याची काय? नाही, ते थोडासा होईल, पण ते उमेदवारांच्या गणितात थोडं पुढे मागे. आता एवढ्या सीट आहेत महाराष्ट्रात, त्याच्यामुळे काही मतदारसंघात ते होणारच, आणि ठीक आहे, ते अपेक्षित आहे. तर महायुती म्हणते की आम्ही खूप विकास केला, अटल सेतूनी तो डायरेक्ट आता अलिबागला लोक काही तासांमध्ये लागायचे ते काही मिनिटात यायला लागलेले आहेत. एअरपोर्ट येते नवी मुंबईचं. तर या सगळ्यामुळे कुठेतरी विकासाचं राजकारण करणारी महायुती आणि विकास थांबवणारी महाविकास आघाडी असं एक चित्र रंगवलं जाते. काय उत्तर द्या? नाही, हे चित्रच रंगवलं जाते. मला असं वाटतं की मागच्या 5 वर्षात जरी 1-2 अपवाद सोडले की अटल सेतू आणि हे ते कदाचित ते आधीच सँक्शनसुद्धा झालेले असतील, कारण की एवढ्या लगेच तर होऊ शकत नाही. आणि दुसरं असं आहे, तर PM मोदीच घेतात येऊन, म्हणजे तिकडे देशात सगळ्याचं क्रेडिट PM मोदी घेतात. मी आता स्पीच दिला ना, ते बोलतील मेरी लडकी आहे, क्रेडिट PM मोदीचंच असतं. ते असू दे, पण मला असं वाटतं महाविकास आघाडीची नाळ ही लोकांची जोडलेली आहे. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तो विकास करा जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बदल करणार आहे. कुठे आले माझ्या, आपण आत्ता सुडकोलीत बसलोय, भनंग तलवली रस्त्यासाठी पैसे कुठे आले? नाही आले. आणि गुवाहाटीला आपण पाहिलं ना, 50 खोके घेऊन ओपनली चोरी झाली महाराष्ट्राची, आणि तरी आपण निवडणुकीला त्यांच्यासमोर उभे आहे. याच्याहून वाईट शोकांतिका कोणती असू शकते? उरणला रेप केसेस झाल्या, त्याचं उत्तर कोण देणार? त्याच्यामुळे 1-2 डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सचे फोटो टाकून होत नाही. महाराष्ट्र खूप प्रश्न विचारते. शेवटचा प्रश्न विचारतो. आता तुम्ही उमेदवार आहात, या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या लोकांना, परंतु साऊथ मुंबईचं एक्सटेन्शन म्हणून आता अलिबागकडे पाहिलं जात आहे. अगदी अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपासून सगळ्यांचे बंगले तुमच्या अलिबागमध्ये आहेत. खूप हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे खरं तर बघायला गेलं तर. पण या अलिबागमध्ये आणखीन काय असा विकास करू इच्छिता तुम्ही आणि काय इथल्या लोकांना देऊ इच्छिता? मला अलिबाग मुरुड रोहाच्या स्थानिक माणसाचं अस्तित्व आणि माझा भूमिपुत्र कसा डेव्हलप होईल ह्याच्याकडे इंटरेस्ट आहे. मला इथलं टुरिझम डेव्हलप करायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की जे सगळं हाय फाय होतं ते झालं पाहिजे. आय एम व्हेरी प्रो डेव्हलपमेंट, पण ते करताना ते माझ्या स्थानिक माणसांनी केलं पाहिजे. मी आजपर्यंत एज्युकेशनमध्ये काम केलेली कार्यकर्ती आहे, तर इथलं एज्युकेशन कसं वाढेल जेणेकरून इथला स्थानिक माणूस स्वतःला डेव्हलप करेल, हे माझा हेतू आहे. इथले रस्ते असतील, पाणी असतील, या योजनांकडे माझं लक्ष आहे. अतिथी देवो भव, पण फायनली त्याचा फायदा माझ्या स्थानिकाला झाला पाहिजे. मी सगळ्या बंगलेवाले की हाय प्रोफाईल लोकांचं स्वागत करते, कारण की माझ्या स्थानिक माणसांना जॉब्स मिळतात. आणि यापुढे सुद्धा मी नेहमी म्हणते की यू शूड स्टार्ट फ्रॉम द बॉटम. मी स्वतः एक योजना राबवते, ताईची सावली, ज्याच्यात आम्ही एखादा एकदम गरीब कुटुंब आहे ज्याचं घर हे, तर आम्ही त्याची जातपात बघत नाही, पण त्याला घरासाठी अनुदान देतो. तर रोटी, कपडा, मकान, नोकरी आणि सेफ्टी आणि फ्रीडम जगण्याचं, फ्रीडम चांगलं राहण्याचं, कोणाच्या दबावात न राहण्याचं, असं राज्य आम्हाला या मतदारसंघात डेव्हलप करायचं. इथे कोळी बांधव आहे माझा मोठ्या प्रमाणात, तर ती फिशिंग आपण आधुनिक कसं करू शकतो. पुढच्या काळात होणारे कोल्ड स्टोरेज, कारण की त्यातनं खूप इन्कम उत्पन्न होतं. तर टुरिझम, फिशिंगचं कोल्ड स्टोरेज आणि चांगले बंधारे, ही माझी विजन आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझ्या मतदारसंघात तुम्ही मगाशी विकास बोललात, शिंदे गटाचे आमदार होते, मुख्यमंत्री त्यांचा, नाही ना झाली कामं. एक तुम्हाला हे पण करायला लागेल, चॅनल्सना अभ्यास करायला लागेल, बॅनरवर आणि पोस्टर आणि ॲड्समध्ये कोणतं काम दिसतं आणि ते काम ॲक्च्युली झालं आहे की नाही. इवन लाडकी बहीणच्या बाबतीत सांगते, योजना चांगली का वाईट नंतर बघू, पण
खरंच गरजूला ती मिळाली आहे का? मी अशा पण बायका ओळखते ज्यांच्या घरात 2 TV आहेत आणि तिला लाडकी बहीणचे पैसे आलेत आणि ती साडी घ्यायला जाते हसत हसत. हे सरकारचे पैसे आहेत. आज प्रचंड गरिबी आहेत, असे लोक आहेत ज्यांना चपाती नाही आहे खायला. तुम्ही काय करताय? सो दीज थिंग्स विल हॅव टू बी ॲड्रेस्ड. आणि आमचा तो ग्रासरूट कायमच राहिलेला आहे. मी जसं बच्चूभाई मुकादमांचं इथे नाव घेतलं, त्यांच्या जवळचं गाव आहे. त्यांनी सगळ्या गोरगरीब माणसांना इथे जमीन दिलेली. ते एक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते होते, पण 150 मंदिरं त्यांनी या विभागात बांधलेली आहे आणि शेका पक्षातनं निवडून यायचे. शेका पक्षाचे मोठे नेते होते या विभागातले. सो हे डेव्हलपमेंट या पद्धतीचं काम आम्हाला करायचं आहे. खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला या निवडणुकीसाठी. आणि तुम्ही जो काही विकास म्हणताय, जी काही भूमिका मांडताय ती साकार करण्यासाठी तुम्हाला या सगळ्यांचा पाठिंबा मिळतोय. तर या होत्या चित्रलेखाताई पाटील, ज्या अलिबागमधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या आहेत. अर्थात शिट्टी हा त्यांचा सिंबल आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये कुणाची शिट्टी वाजणार आणि कुणाची शिट्टी गुल होणार हे आपल्याला 23 तारखेला बघायचं आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक, अलिबाग.